नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शर्मिला साळवे, सहाय्यक प्राध्यापक मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय विटा, आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर बीएड अभ्यासक्रमातील प्रथम सत्र समकालीन भारत आणि शिक्षण या पेपरमधील युनिट क्रमांक 8 व्यक्तिगत विकासासाठी शिक्षण या युनिटमधला जीवन कौशल्य विकासासाठी शिक्षण हा घटक अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जीवन कौशल्य विकासासाठी शिक्षण हा आपला टॉपिक आहे। आपल्या जीवनातील आव्हाने यशस्वीपणे सोडवण्यासाठी व्यक्तीला शिक्षणाची गरज असते। म्हणजेच जीवन आणि शिक्षण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। म्हणजेच मानवाला सुखी, संपन्न, तणावरहित जीवन जगण्यासाठी काही विशिष्ट कौशल्यांची गरज असते। त्या कौशल्यांचे शिक्षण म्हणजेच जीवन कौशल्य होय। आता बघा, या ठिकाणी WHO ने जीवन कौशल्याची केलेली व्याख्या दिलेली आहे। तर जीवन कौशल्य म्हणजे काय? तर जीवन कौशल्य ही स्वीकारनीय म्हणजे काय की अशी तत्व, अशी कौशल्य ही स्वीकारण्याजोगी असतात, स्वतः आत्मसात करण्यासाठी आवश्यक असतात। कशासाठी आवश्यक असतात? तर सकारात्मक वर्तनासाठी। म्हणजे ती स्वीकारनीय तर आहेत, स्वीकारणं गरजेचं आहेच। कशासाठी? तर सकारात्मक वर्तन घडण्यासाठी। मानवी वर्तनाचे दोन प्रकार असतात, एक आहे सकारात्मक विचार प्रक्रिया आणि दुसरं आहे नकारात्मक विचार प्रक्रियेतून घडणारं वर्तन। त्यापैकी सकारात्मक वर्तनासाठी मनोसामाजिक म्हणजे ह्या मानसिक काही क्षमता आहेत की ज्यामुळं काय होतं, तर दैनंदिन जीवनातील गरजा, आपल्या जीवनामध्ये ज्या आपल्या मूलभूत गरजा असतील त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी, फक्त त्या गरजांची पूर्तताच नव्हे तर जीवनामध्ये आपल्याला असंख्य आव्हानांना सामोरे जावे लागते। रोजचा दिवस हे नवीन संकट घेऊन येणारा असतो। सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत अनेक समस्या आपल्यासमोर उभा राहिलेल्या असतात। त्या संकटांना यशस्वीरित्या सामोरं जाण्यासाठी, त्या आव्हानांना यशस्वीरित्या पेलण्यासाठी आपल्या मनाची जी क्षमता अपेक्षित आहे त्या क्षमतेचा आपण पुरेपूर वापर केला तर अशा आव्हानांना आपण परिणामकारकपणे सामोरे जाऊ शकतो। आणि अशा पद्धतीनं परिणामकारकपणे सामोरे जाण्यासाठी व्यक्तीला जी कौशल्ये लागतात त्याला जीवन कौशल्य असं संबोधलं जातं। म्हणजे थोडक्यात आपल्याला आपलं जीवन चांगल्या रीतीनं जगण्यासाठी आपल्या दैनंदिन गरजा, आपल्या दैनंदिन समस्या, आपली रोजची जी आव्हाने आहेत त्या आव्हानांना पेलण्यासाठी जी कौशल्य आपल्याला मदत करतात किंवा व्यक्तीला त्या कौशल्यांची नितांत आवश्यकता असते, त्या कौशल्याला जीवन कौशल्य असं संबोधलं जातं। आता जीवन कौशल्याची व्याख्या आपण बघितली, पण जीवन कौशल्य शिक्षणाची पार्श्वभूमी आता आपल्याला बघावी लागणार आहे। आता जीवन कौशल्याच्या पार्श्वभूमीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा युनेस्कोने जेकॉब डेलॉर्स यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केलेला होता। कुणाच्या अध्यक्षतेखाली? तर जेकॉब डेलॉर्स कोण आहेत? तर हे फ्रेंच शिक्षण तज्ज्ञ आहेत की त्यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केलेला होता। त्या आयोगाचं नाव होतं युनेस्कोज इंटरनॅशनल कमिशन ऑन एज्युकेशन फॉर 21st सेंचुरी।
या आयोगाची त्यांनी स्थापना केली होती. आणि या आयोगानं काय केलं तर जगभरातील जी शिक्षण पद्धती आहे त्या सर्व शिक्षण पद्धतींचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासाअंती स्वतःचे निष्कर्ष मांडून त्यांनी आपला अहवाल युनेस्कोला सादर केला. आणि तो अहवाल कधी सादर केला तर 1996 मध्ये त्यांनी आपला अहवाल सादर केला. आणि त्या अहवालामध्ये त्यांनी सर्व जगातील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून शिक्षणाचे 4 स्तंभ सांगितलेले आहेत. किती स्तंभ सांगितलेले आहेत तर 4 स्तंभ सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी पहिला जो स्तंभ आहे तो म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी शिक्षण. आता आपण डेलॉर्स यांनी जे शिक्षणाचे 4 स्तंभ सांगितलेले आहेत ते बघूया की त्यातला पहिला स्तंभ काय आहे तर ज्ञानप्राप्तीसाठी शिक्षण, लर्निंग टू नो. म्हणजे आपल्याला जीवन जगण्यासाठी काही प्रमाणात सामान्य ज्ञान आवश्यक असतं तर काही प्रमाणामध्ये आपल्याला एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास असणं अभिप्रेत असतं. आणि या अध्ययनासाठी आपल्याला शिक्षणाची मदत होते. या संकल्पनेतून जीवनभर आपल्याला चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी शिक्षणाच्या संधीचा फायदा घेता येतो. म्हणजे ते जे शिक्षण आपण घेतो त्या शिक्षणाचा मुख्य उद्देश हा ज्ञानप्राप्तीसाठी शिक्षण असा होतो. म्हणजे बघा की ज्ञानप्राप्तीसाठी शिक्षण म्हणजे काय की मला शिक्षक म्हणून भावी काळामध्ये नोकरी करायची आहे तर शिक्षक म्हणून माझ्याकडं काही शिक्षकासाठी आवश्यक असणारी गुणवैशिष्ट्ये असायला हवीत आणि त्या गुणवैशिष्ट्यांचं अध्ययन मला सखोल रीतीनं करावं लागणार आहे. परंतु मला शिक्षक म्हणून काम करत असताना त्या सखोल अध्ययनाबरोबर सहाय्यभूत ठरणारी इतर कौशल्य देखील आत्मसात करावी लागणार आहे. जसं की मला कम्प्युटरचं नॉलेज असायला पाहिजे, मला अन्य काही विषयातली अधिकाधिक माहिती असायला पाहिजे. परंतु त्या क्षेत्रामध्ये मला मास्टरीची आवश्यकता नाही. पुरेसं ज्ञान मला माझ्या शिक्षण प्रक्रियेमध्ये शिकवण्याच्या कौशल्यामध्ये उपयुक्त होईल तेवढ्या ज्ञानाची गरज आहे. म्हणजे हे पुरेसं ज्ञान असेल, सामान्य ज्ञान असेल किंवा BEdचा कोर्स मला करावा लागणार आहे. म्हणजे ते BEd कशासाठी मला आवश्यक आहे तर शिक्षक म्हणून चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी. म्हणजे BEd या विषयाचं मला सखोल ज्ञान असायला पाहिजे. ह्या सर्वांचा समावेश हा कशासाठी होतो तर ज्ञानप्राप्तीसाठीच्या शिक्षणामध्ये होतो. त्यानंतर पुढचं शिक्षणाचा स्तंभ किंवा पुढचा शिक्षणाचा स्तंभ सांगितलेला आहे तो म्हणजे कृतीसाठी शिक्षण. म्हणजे लर्निंग टू डू असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी किंवा संघामध्ये आपल्याला काम करायचं असेल तर त्या संघामध्ये काम करण्यासाठी असेल किंवा आजूबाजूला वेगवेगळ्या परिस्थितींना आपल्याला सामोरं जावं लागतं, त्या परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता आत्मसात करण्यासाठी असेल, आपल्याला ह्या सगळ्या कृती करण्यासाठी कृतीसाठी शिक्षणाची गरज भासते. म्हणजे बघा की मला क्रिकेटर म्हणून, खेळाडू म्हणून मला काम करायचं आहे तर मला माझ्या एकट्याच्या वैयक्तिक कामगिरीवरती लक्ष देऊन चालणार नाही. तर मला संघामध्ये काम करण्यासाठी कृतीयुक्त शिक्षणाची गरज लागणार आहे. तोंडी फक्त सांगितलं की बॅट अशी धरायची, बॉल असा धरायचा आणि मला खेळायला पाठवलं तर होणार आहे का? निश्चितच होणार नाही. चांगला खेळ माझ्याकडून घडू शकत नाही. तर प्रत्यक्षात बॅट हातात घेऊन आणि बॉलिंगला फेस करूनच माझ्या कौशल्यामध्ये त्या ठिकाणी फरक पडणार आहे. म्हणजे ते शिक्षण कसं असणार आहे तर कृतीसाठी शिक्षण असणार आहे. की भविष्यामध्ये मला क्रिकेट खेळण्याची कृती करायची असेल तर त्या कृतीचा सराव करण्यासाठी मला शिक्षण पहिल्यांदा घ्यावं लागणार आहे. ते शिक्षण म्हणजे कृतीसाठीचं शिक्षण. यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे अस्तित्वासाठी शिक्षण. आता अस्तित्वासाठी शिक्षण म्हणजे काय तर स्वतःच्या विकासासाठी असेल किंवा स्वतःला अधिक विकसित करण्यासाठी असेल किंवा स्वतःला अधिक जबाबदारीने वागण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी असेल. आपल्यातल्या काही सुप्त
समस्त शक्तींना आपणाला जागृत ठेवून स्वतःचा विकास साधावा लागतो, जेणेकरून आपलं अस्तित्व हे कायम राहील. त्यासाठी जे शिक्षण आपण घेत असतो त्याला अस्तित्वासाठीचं शिक्षण असं संबोधलं जातं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतो. त्या भूमिकांना समरूप होऊन आपलं स्थान अबाधित ठेवण्यासाठी जे शिक्षण आपल्याला उपयुक्त ठरतं त्याला अस्तित्वासाठी शिक्षण असं संबोधलं जातं. त्यानंतरचा प्रकार आहे तो म्हणजे सहजीवनासाठी शिक्षण. आता सहजीवनासाठी शिक्षण म्हणजे काय, तर लर्निंग टू लिव्ह टुगेदर. म्हणजे मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि तो समाजाशिवाय अस्तित्वात राहू शकत नाही. यासाठी आपल्याला इतर लोकांना समजून घ्यावं लागतं. इतर लोकांसाठी किंवा इतर लोकांच्या बरोबरीनं आपल्याला समाजामध्ये एकत्रित राहण्यासाठी सामंजस्याची भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागते किंवा सामाजिक मूल्यांचं अनुपालन आपल्याला करावं लागतं. ह्या सर्वांचा उद्देश हा आपल्या सर्वांना एकत्रित बांधणं असा असतो. आणि याच्यासाठी जे शिक्षण उपयुक्त ठरतं त्याला लर्निंग टू लिव्ह टुगेदर असं संबोधलं जातं. म्हणजे सहजीवनासाठी शिक्षण, की आपण शिक्षण घेतलं आणि आपण एकलकोंड्या पद्धतीनं जर जगू लागलो तर त्या शिक्षणाचा खऱ्या पद्धतीनं सुयोग्य वापर झाला असं आपण संबोधू शकत नाही. कारण समाजामध्ये राहूनच व्यक्ती आपली प्रगती करू शकतो. एकट्यानं कितीही प्रगती करायची ठरवली तरी त्या प्रगतीला मर्यादा येतात. म्हणून आपली प्रगती साधत असताना इतरांची देखील प्रगती होईल आणि पर्यायानं समाजाची प्रगती होईल. या अनुषंगानं आपला दृष्टिकोन बदलून जे शिक्षण आपण घेत असतो एकत्रित राहण्यासाठी, कुटुंबामध्ये असेल, समाजामध्ये असेल किंवा आपल्या राष्ट्रामध्ये असेल, तर त्या शिक्षणाला आपण सहजीवनासाठी घेतलेलं शिक्षण असं संबोधतो. त्यानंतर WHनं सांगितलेली 10 मूलभूत जीवन कौशल्य आहेत. त्या कौशल्यांचा आपल्याला या युनिटमध्ये सविस्तर अभ्यास करायचा आहे. तर ही 10 जीवन मूलभूत कौशल्य जे आहेत ती कुणी सांगितलेली आहेत, तर WHने. बऱ्याचदा ऑब्जेक्टिव्हसाठी हा प्रश्न विचारला जातो की 10 मूलभूत जीवन कौशल्ये कुणी सांगितलेले आहेत, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेनं ही 10 मूलभूत जीवन कौशल्ये सांगितलेली आहेत. आणि ती कधी सांगितलेली आहेत, तर 1997मध्ये ही 10 मूलभूत जीवन कौशल्य सांगितलेली आहेत. पैकी पहिलं जीवन कौशल्य आहे ते म्हणजे स्वची जाणीव असणे. स्व म्हणजे कोण, तर आपण. मग आपली जाणीव असणं म्हणजे काय, तर आपण कोण आहोत व आपण काय करू शकतो याचा विचार म्हणजे स्वची जाणीव. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर स्वतःला ओळखणं म्हणजे स्वची जाणीव, की आपण कोण आहोत, आपल्याला आपल्या अवतीभोवती कोण आहे, आपल्या शेजारचे, जगातले सगळ्या लोकांची आपल्याकडं माहिती असते किंवा त्यांचा पूर्ण इतिहास आपल्याला माहिती असतो. परंतु आपण आपल्या अंतर्मनामध्ये कधीही डोकावत नाही. जगामध्ये काय चाललंय याच्याबद्दल आपण तासनतास बोलू शकतो, परंतु स्वतःच्याबद्दल आपल्याला सांगायचं झालं तर आपल्याला इतरांची मदत घ्यावी लागते. म्हणजेच बऱ्याचदा काय होतं की आपण ज्या गोष्टी करत असतो त्या गोष्टींचं इतरांनी कौतुक केलं तर आपल्यामध्ये हे गुण आहेत याची आपल्याला जाणीव होते. तर इतरांनी त्याच्याबद्दल नापसंती दर्शवली तर आपल्यामध्ये हे दोष आहेत याची आपल्याला जाणीव होते. पण असे न होता जर आपण स्वतःमध्ये डोकावून आपल्यामध्ये काय शक्तिस्थाने आहेत, आपल्यामध्ये काही बलस्थाने आहेत व आपल्यामध्ये काही कमतरता आहेत त्याची जर जाणीव झाली तर आपल्या बलस्थानांचा वापर करून जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. तर आपल्यातल्या ज्या काही कमतरता आहेत
त्या उणिवांवरती मात काढून यशाची अधिकाधिक शिखरे आपण सहजरित्या पादांकृत करू शकतो. मग आपल्यामध्ये सकारात्मक बाबी कुठल्या आहेत किंवा माझी बलस्थाने काय आहेत याची आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग ती बलस्थाने काय असू शकतात की माझा गणित विषय हा चांगला आहे, किंवा माझं इंग्रजी विषयावरती चांगलं प्रभुत्व आहे, माझी स्मरणशक्ती चांगली आहे, मी नियमित व्यायाम करतो, माझं वेळेचं नियोजन चांगलं आहे, माझी एकाग्रता चांगली आहे. ह्या सगळ्या बाबी स्वतःमध्ये डोकावूनच आपण समजून घेऊ शकतो. म्हणजे ह्या काय झाल्या आपल्या सकारात्मक बाबी किंवा ही आपले स्ट्रेंथ पॉईंट झाले. तर आपले विकनेसेस काय काय असू शकतात की मला पटकन राग येतो, त्याचबरोबर मला एखादी सवय जर लागलेली असेल तर ती सवय मी सहजरित्या बदलू शकत नाही, त्याच्यासाठी मला भरपूर वेळ द्यावा लागतो, किंवा सकाळी उठणं मला जमत नाही, किंवा मी सुंदर नाही, माझी स्मरणशक्ती चांगली नाही. ह्या स्वतःमधल्या कमतरता आपल्याला स्वतःला माहिती असल्या तर ह्या दोन्हीच्या सुयोग्य वापरातून आपल्याला अधिकाधिक प्रगती करणं सोपं जातं. म्हणजे बघा, मला नियमित व्यायामाची आवड आहे, तर मला सकाळी लवकर उठण्याचा आळस येतो, तर त्या आळसावरती मात करायला मला सहज शक्य होतं. किंवा मला एखाद्या विषयामध्ये खूप आवड आहे, दुसऱ्या विषयाची मला फारशी आवड नाही, तर मला आवड असणाऱ्या विषयामध्ये अधिकाधिक प्रगती करून किंवा अधिकाधिक त्याचा सखोल अभ्यास करून मी त्याच्यातला तज्ज्ञ बनू शकतो. परंतु बऱ्याचदा काय होतं की आपल्याला स्वतःमधले चांगल्या बाबी, स्वतःमधल्या कमतरता याची माहिती नसते. जेव्हा आपल्याला आपल्या कमतरता माहिती होतात तेव्हा त्या कमतरता कमी करण्यासाठीचा जर आपण हळूहळू प्रयत्न केला तर त्या कमतरतांची संख्या हळूहळू कमी होऊन आपला विकास हा अधिकाधिक साधू शकतो. म्हणून स्वच्या जाणीवीमध्ये स्वतःला ओळखणं, त्याच्यामध्ये स्वतःची बलस्थाने ओळखणं असेल, स्वतःच्या कमतरता ओळखणं असेल, त्याचबरोबर अभिरुची देखील आपल्याला ओळखावी लागते. आता अभिरुची म्हणजे काय की मला कुठल्या गोष्टीचा छंद आहे, मला वाचनाची आवड आहे, मला चित्रकलेची आवड आहे, मला संगीताची आवड आहे, मला पोहणं आवडतं, की मला नृत्य आवडतं, की माझी संघप्रवृत्ती चांगली आहे, त्याच्यामुळं खेळामध्ये माझा अधिकाधिक इंटरेस्ट आहे. त्यापैकी अमुक खेळामध्ये, फुटबॉलमध्ये असेल, टेनिसमध्ये असेल किंवा बुद्धिबळ असेल, यापैकी कुठल्या तरी एका खेळाची मला जास्तीत जास्त आवड आहे. हे जर मी ओळखलं किंवा आपण जर ओळखलं तर काय होतं, त्या अभिवृत्तीचं आपण आपल्या कौशल्यामध्ये चांगल्या रीतीनं उपयोजन करून आपल्या यशामध्ये त्याचा चांगल्या पद्धतीचा वाटा हा असू शकतो. म्हणून स्वतःची अभिरुची आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर आपली अभिवृत्ती ही देखील त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग ठरते. अभिवृत्ती म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन, मग तो सकारात्मक आहे की नकारात्मक आहे, या दोन गोष्टीवरती ते डिपेंड राहतं. जर एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला सकारात्मक विचार असेल तर त्या सकारात्मक प्रवृत्तीचा वापर आपल्या यशामध्ये कन्वर्ट करायला आपल्याला सोपं जातं. की मला जर परीक्षा एखादी द्यायची असेल तर त्या परीक्षेचं खूप टेन्शन येतं, अशी माझी धारणा मनामध्ये असेल तर परीक्षेविषयीची भीती हा माझा दृष्टिकोन त्या ठिकाणी विकसित होणार आहे. आणि आपण कधीही परीक्षेला जायचं असू दे त्यावेळेस त्याला अंग थरथरणं असेल किंवा ऐनवेळी परीक्षेमध्ये विस्मरण होणं असेल तर हे प्रकार घडू शकतात. त्याच्यामुळं आपली अभिवृत्ती ही सुद्धा सकारात्मक ठेवावी लागणार आहे आपल्याला. आणि जेव्हा आपण ह्या अभिवृत्तीचा चांगल्या रीतीनं वापर करू त्यावेळेस आपल्यामध्ये आत्मविश्वास हा निश्चितच वाढणार आहे. आणि ह्या सगळ्यांचा जर आपण चांगल्या रीतीनं वापर केला तर जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आपण काय होणार आहे, यशस्वी होणार आहे. आपल्याला यशस्वी होण्यापासून कुणीही परावृत्त करू शकणार नाही. म्हणून स्वतःची जाणीव असणं हे खूप गरजेचं आहे. की इतरांना आपण काय आहोत याची माहिती असण्यापेक्षा आपण स्वतःला जर काय आहोत याची ओळख करून दिली तर काय होईल,
त्याचा स्वतःला जास्तीत जास्त फायदा होणार आहे. म्हणून WHनं सांगितलेल्या मूलभूत जीवन कौशल्यामध्ये स्वची जाणीव करून देणं हे पहिला घटक अंतर्भूत केलेला आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे समानुभूती. समानुभूती म्हणजे काय, तर हा सहानुभूतीचा पुढचा टप्पा आहे की दुसऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण आहोत असं समजून तिचा दृष्टिकोन, तिची भावना जाणून घेण्याची क्षमता म्हणजे समानुभूती. म्हणजे या व्यक्तीनं एखादं कृत्य केलेलं असेल तर ते कृत्य तिनं काय केलं हे तिच्या जागी उभा राहून आपल्याला अनुभवायचं आहे. की एखादा मुलगा आहे की त्यानं एखादी छोटी मोठी चोरी केलेली आहे, तर त्यानं ती चोरी का केली हे आपण त्या व्यक्तीच्या, त्या मुलाच्या ठिकाणी उभा राहून स्वतः त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. की कदाचित त्याची भूक इतकी प्रचंड होती की त्या भुकीवरती त्याचं स्वतःचं कंट्रोल न राहिल्यामुळं त्याला ह्या प्रवृत्तीकडं जावं लागलं किंवा ह्या चुकीच्या मार्गाचा त्याला वापर करावा लागला. की त्याच्यावरती कुणी इतका दबाव आणला होता की त्या दबावाला बळी पडून त्यानं ती गुन्हेगारी केली किंवा त्यानं ती चोरी केली. किंवा तो ज्या वातावरणामध्ये राहत आहे त्या वातावरणाचा तो परिणाम आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा मग त्याच्या भूमिकेत जाऊन विचार करणार आहे तेव्हा समजणार आहेत. म्हणजे एखाद्याला दोषी ठरवण्यापूर्वी त्याच्या जागी स्वतः जाऊन जर स्वतःचं आत्मावलोकन जर आपण केलं तर ती काय असणार आहे, त्या व्यक्तीबद्दलची सहानुभूती नसणार आहे तर समान अनुभूती असणार आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा दुसरा पैलू त्याच्यामुळे सहज उद्भवू शकतो. म्हणजे तुरुंगामध्ये असणारे कैदी हे वाईटच प्रवृत्तीचे आहेत किंवा ते मुळातच वाईट आहेत हे जे गृहीत आपण मानतो आणि त्या अनुषंगानं त्यांच्याशी वर्तन करतो असं न मानता, जर एखाद्या कैद्यानं एखादा गुन्हा केलेला असेल तर त्या गुन्ह्याच्या पाठीमागची कारणं ही वेगळी असू शकतात आणि ती कारणं जर आपल्या चांगल्या पद्धतीनं लक्षात आली तर त्याच्यावरती उपाययोजना करून भविष्यामध्ये त्या व्यक्तीकडून तशा कृती केल्या जाणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आपल्याला निश्चितच करता येऊ शकतात. म्हणून समान अनुभूती हे देखील इतरांची दुःख जाणून घेण्यासाठी आणि त्या दुःखावरती मात करून त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी असेल, त्या व्यक्तीला दिलासा देण्यासाठी असेल किंवा त्याच्या भावना जपण्यासाठी असेल, अत्यंत आवश्यक असल्याचं आपल्या लक्षात येईल. त्यानंतरचा तिसरा घटक आहे तो म्हणजे समस्या निराकरण. आता समस्या निराकरण म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे काय, तर जीवनामध्ये आपल्याला अनेक लहान मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं, बरोबर. परंतु त्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं योग्यरित्या निराकरण केलं तर त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होतो. मग आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये भेडसावणाऱ्या वेगवेगळ्या समस्या असतील तर त्या समस्यांचं निराकरण करण्याचं कौशल्य विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्याला रुजवावं लागणार आहे. की जसं की सकाळी रोज माझी बस चुकते, ही काय आहे, माझी समस्या आहे. तर ती बस का चुकते याची कारणमीमांसा जर मी केली तर त्याच्यावरती उपाययोजना करणं मला सहज शक्य होणार आहे. त्याचबरोबर आपण एखादी समस्या घेऊया की जसं की अभ्यासात माझं लक्ष लागत नाही, ही आपली समस्या आहे. तर या समस्येचं समस्या निराकरण आपण कसं करू शकतो, की पहिली गोष्ट आहे की समस्या निराकरण करण्यासाठी समस्येचं स्वरूप आपल्याला पहिल्यांदा स्पष्ट असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, तर समस्येचं स्वरूप म्हणजे समस्याची नेमकं स्वरूप जे आहे ते प्रथम आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. की त्या समस्या उद्भवण्यापाठीमागची कारणं काय काय आहेत हे मला जाणून घ्यावं लागेल. म्हणजे माझं अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा या व्यक्तीचं अभ्यासात लक्ष लागत नाही त्याची कारणं काय असू शकतात, की वारंवार ती व्यक्ती आजारी असते किंवा तिला TV आणि मोबाईलची जादा आवड आहे किंवा तिची घरची परिस्थिती की घरामध्ये सातत्यानं कलह होतात, भांडणं होतात, कायम भीतीदायक वातावरण असतं किंवा कौटुंबिक
बऱ्याचशा तक्रारी आहेत, अशा वातावरणामुळं त्याचं अभ्यासात लक्ष लागत नाही, किंवा त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता कमी आहे म्हणून त्या व्यक्तीचं अभ्यासात लक्ष लागत नाही. यापैकी कुठली कुठली कारणं आहेत, ही कारणं पहिल्यांदा आपल्याला शोधून काढावी लागतील. पैकी आता आपण कारणं शोधली की कशा कशामुळं तिचं लक्ष लागत नसेल, मग आता आपल्याला ती समस्या सोडवायची आहे. निराकरण करायचं म्हणजे काय, तर ती समस्या आपल्याला सोडवायची आहे. तर ती समस्या सोडवण्यासाठी विविध पर्यायांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. म्हणजे आपणाला जेवढे पर्याय सुचतील त्या जास्तीत जास्त मार्गांचा आपण विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ बघा की या व्यक्तीचं अभ्यासात लक्ष लागत नाही, त्याचं प्रमुख कारण ती व्यक्ती वारंवार आजारी पडते असं आहे, असं आपण समजलं तर काय होणार आहे, ती व्यक्ती आजारी आहे म्हणजे तिला शारीरिक आजार आहे. मग त्या आजारांवरती उपाय काय असतील आणि त्या उपायासाठी काय काय पर्याय करावे लागतील. म्हणजे उपाय करायचे असतील म्हणजे त्यासाठी पर्याय काय असतील की घरच्या घरी तिनं औषध घेतलं पाहिजे, किंवा तिनं डॉक्टरकडे गेलं पाहिजे, किंवा तिनं विश्रांती घेतली पाहिजे, किंवा तिनं चौरस आहार घेतला पाहिजे आणि तंदुरुस्त राहिलं पाहिजे, किंवा व्यायाम योगासने करून आरोग्य चांगला ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या सर्व उपाययोजनांचा जर आपण विचार केला तर या सर्व पर्यायांचा सर्व अंगाने विचार करून या पर्यायापैकी सर्वात जास्त चांगल्या पर्यायाची निवड त्या ठिकाणी करावी लागणार आहे. म्हणजे हे सगळे पर्याय झाले की आपण हे करू शकतो की घरच्या घरी औषध घे, विश्रांती घे, चौरस आहार घे, किंवा व्यायाम आणि योगासनं कर. म्हणजे ह्यातला सगळ्यात चांगला पर्याय काय असेल की त्या समस्येची सोडवणूक होऊ शकते. आपली समस्या आहे अभ्यासात लक्ष लागत नाही, त्याचं कारण आपल्यासमोर आलं की ती व्यक्ती वारंवार आजारी पडते आणि ती वारंवार आजारी पडण्यासाठी तिच्यासाठी ती समस्या सोडवण्यासाठी सर्वोत्तम उपाय काय असणार आहे, तर व्यायाम योगासने करून शरीराची प्रतिकारशक्ती जर तिनं वाढवली तर या समस्येची सोडवणूक करण्यासाठी काय होणार आहे, तिला मदत होणार आहे. मग आता तो पर्याय आपण निवडला तर त्या पर्याय निवडून त्याचा फक्त उपयोग नाही तर त्या उपायाची अंमलबजावणी देखील झाली पाहिजे. मग ती अंमलबजावणीसाठी काय केलं पाहिजे, तिनं किमान अर्धा तास वेळ काढून योगासनं केली पाहिजेत, किंवा तिनं व्यायाम केला पाहिजे आणि सातत्यानं जर महिनाभर तिनं अर्धा तास वेळ काढून जर व्यायाम केला तर ती समस्या काय होणार आहे, सुटली जाणार आहे, समस्येचं निराकरण होणार आहे, समस्येची सोडवणूक त्या ठिकाणी होणार आहे आणि पर्यायी त्या विद्यार्थिनीचं या व्यक्तीचं अभ्यासामध्ये लक्ष लागणार आहे. अशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्यांचं जर आपण कारणं शोधली, त्या कारणांपैकी सर्वोत्तम मुख्य कारण कुठलं आहे हे शोधलं आणि त्या समस्येच्या कारणाला उपाय शोधले, त्या उपायापैकी सर्वोत्तम उपाय जर आपण निवडला आणि त्याची जर जीवनामध्ये अंमलबजावणी केली तर जीवनामध्ये समस्या निश्चितच राहणार नाहीत. अन्यथा काय होतं की त्या समस्यांचं योग्यरित्या निराकरण न झाल्यामुळं आपली जी पिढी आहे ती निराशेच्या गर्दीमध्ये ढकलत चाललेली आपल्याला बघायला मिळते. आपल्याला कदाचित सुशांत राजपूतचं उदाहरण डोळ्यासमोर असेल की एवढी फेम, एवढी प्रसिद्धी, एवढा पैसा असूनसुद्धा एक चांगला अभिनेता म्हणून उदयास आलेली व्यक्ती ही आत्महत्येपर्यंत कशी जाते, तर आपल्या जीवनामध्ये आलेल्या समस्यांचं चांगल्या रीतीनं निराकरण करण्याचं कौशल्य त्या व्यक्तीमध्ये चांगल्या रीतीनं डेव्हलप झालेलं नसल्यामुळं एवढा मोठा पर्याय किंवा ही चुकीची बाजू त्यांना उचलावी लागते. म्हणून समस्या निराकरण कौशल्य हे प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे. त्यानंतरचा पुढचं जीवन कौशल्य आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे निर्णय क्षमता. आता निर्णय क्षमता म्हणजे काय, तर 2 किंवा अधिक पर्यायामधून योग्य पर्याय निवडण्याच्या क्षमतेला निर्णय क्षमता असं संबोधलं जातं. निर्णय क्षमता कशाला म्हटलं जातं, तर 2 किंवा अधिक पर्यायामधून योग्य पर्यायाची निवड करण्याची क्षमता. परंतु बऱ्याच लोकांमध्ये काय होतं की स्वतःच्या निश्चित मताचा त्यांच्याकडे अभाव आढळतो. मी हे करू का ते करू की ते करूच नको, या द्वंद्वामध्ये ते अडकतात
आणि स्वतःला कोणताही ठाम निर्णय त्यांना घेता येत नाही. त्यामुळं स्वतःवरचा विश्वास त्यांचा ढळतो आणि पदरी अपयश येतं. काही वेळा आपण अगदी हताश होतो, काही वेळा आपण स्वतःचीच कीव करतो किंवा या समस्या निराकरणाच्या ऐवजी समस्या काय होते, अधिकाधिक जटिल होत जाते. आणि ह्या गोष्टी टाळून जर आपण स्वतःच्या सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि आपण फक्त निर्णय घेऊन थांबायचं नाही, तर त्या निर्णयावरती ठाम राहिलो, भलेही तो निर्णय चुकीचा असू दे किंवा बरोबर असू दे, पण एकदा निर्णय घेतला तर त्या निर्णयावरती जर आपण ठाम राहिलो तर येणाऱ्या अडचणीवरती मात करण्यासाठी आपण स्वतःला जबाबदार मानू. आणि जेव्हा आपण स्वतःला बांधील राहणार आहे तेव्हा त्या समस्येवरती मात करण्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास हळूहळू आपल्या मनामध्ये वाढत जाणार आहे. आणि जेव्हा आपला आत्मविश्वास वाढणार आहे तेव्हा स्वतःवरचा दृढ विश्वास त्या ठिकाणी विकसित होणार आहे. आणि जेव्हा आपला स्वतःवरती दृढ विश्वास असणार आहे तेव्हा आपल्याला यश कुणीही रोखू शकत नाही. म्हणून निर्णय क्षमता खूप महत्त्वाची आहे. की जसं की बघा, आपण क्रिकेट हा खेळ घेतला तर सपोज MS धोनी हा त्याचा कॅप्टन आहे, तर त्या फील्डवरती असताना त्याला काही निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे त्यांचा कोच हा ग्राउंडवरती उपलब्ध नसतो, पण कॅप्टन हा ग्राउंडवरती उपलब्ध असतो आणि त्याचे जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्यासाठी कुठल्या बॅट्समनला बॉलिंग करण्यासाठी कुठला बॉलर आला पाहिजे किंवा कुठल्या बॉलरला कुठल्या पद्धतीनं षटकार चौकार लगावला पाहिजे, हे त्या खेळाडूनं ठरवलेल्या निर्णय क्षमतेवरती अवलंबून असतं. म्हणजे बऱ्याचदा आपण असं बघतो की मॅच इतकी रंगात आलेली असते की एकतर्फी सामना आपल्याला दिसतो आणि त्याच्यामध्ये ट्विस्ट येऊन एखाद्या व्यक्तीनं चांगल्या रीतीनं जर परफॉर्मन्स केला तर हरता एखादी टीम जिंकते, तर काही वेळा जिंकता एखादी टीम हरते. त्याला जो फॅक्टर कारणीभूत असतो तो आहे त्या खेळाडूने त्या वेळी घेतलेल्या निर्णय क्षमतेमुळे. म्हणूनच आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण योग्य निर्णय क्षमतेचा वापर केला तर जीवनामध्ये आपण चांगल्या रीतीनं डेव्हलप होऊ शकतो किंवा यशस्वी होऊ शकतो. त्यानंतरचं पुढचं जीवन कौशल्य आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे प्रभावी संप्रेषण. आता प्रभावी संप्रेषण म्हणजे काय, की आपल्या ज्या भावना आहेत, आपलं जे मत आहे किंवा आपले जे विचार आहेत ते विचार आपल्याला सहजरित्या न अडखळता इतरांना समजतील अशा पद्धतीनं सांगणं याला प्रभावी संप्रेषण असं संबोधलं जातं. म्हणजे बऱ्याचदा काही लोक आपण बघतो की ती म्हणत असतात की मी बोलून गेलो पण माझा म्हणण्याचा हा उद्देश नव्हता किंवा मला असं म्हणायचं नव्हतं किंवा मला तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे त्यांचं संप्रेषण कौशल्यामध्ये कमतरता आहेत की त्यांना जे व्यक्त करायचं होतं त्या पद्धतीनं ते व्यक्त झालं नाही, म्हणून पुढचं स्पष्टीकरण त्यांना द्यावं लागतं. म्हणून जीवन जगत असताना प्रभावी संप्रेषण असणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या पूर्ण जीवनामध्ये आपले सगळे जे व्यवहार चालतात ते संप्रेषणाच्या माध्यमातूनच चालत असतात. म्हणून जेवढं आपण यशस्वीरित्या चांगल्या पद्धतीनं संप्रेषण करू तेवढ्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला आपल्या जीवनामध्ये सगळ्या घटना चांगल्या पद्धतीनं जगता येतील किंवा चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्या मांडल्या तर काय होणार आहे, आपल्यालाच त्याचा निश्चित फायदा होणार आहे. म्हणून प्रभावी संप्रेषण हा देखील मूलभूत जीवन कौशल्यामध्ये अंतर्भूत असणारा 5वा घटक आपण बघितला. थोडक्यात आज आपण या ठिकाणी WHO सांगितलेल्या 10 मूलभूत जीवन कौशल्यापैकी 5 मूलभूत जीवन कौशल्य बघितलेली आहेत. स्वची जाणीव, समानुभूती, समस्या निराकरण, निर्णय क्षमता व प्रभावी संप्रेषण. यापुढची 5 मूलभूत जीवन कौशल्ये आपण पुढील तासाला अभ्यासूया. थँक्यू सो मच.